नमस्कार मित्रांनो. मित्रांनो 2026 हा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर तुम्ही या ठिकाणी पाहिला. इतिहास या विषयाचे जे प्रश्न विचारले गेले त्या प्रश्नांमुळे सर्वच विद्यार्थी या ठिकाणी गोंधळून गेले. खास करून मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरचे प्रश्न विद्यार्थ्यांना सुटले नाही. लक्षात घ्या हे प्रश्न आयोगानं एन-सी-ई-आर-टी मधनं या ठिकाणी विचारलेले होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. जसं की सुफी संतांच्या संदर्भातील प्रश्न असू द्या किंवा या ठिकाणी बर्नियरशी संबंधित या ठिकाणी प्रश्न असू द्या. हे सगळे एन-सी-ई-आर-टी बेस या ठिकाणी आयोगानं 2026 या पूर्व परीक्षेला प्रश्न विचारले होते. आता लक्षात घ्या, इथून पुढे आयोग आता एन-सी-ई-आर-टी बेस या ठिकाणी प्रश्न विचारायला सुरुवात या ठिकाणी करणार आहे. हे आपल्याला इथे या ठिकाणी लक्षात आलेलंच या ठिकाणी असणार आहे. लक्षात घ्या, जर चे ॲस्पिरंट जर तुम्ही या ठिकाणी विचारलं, की तुम्ही अभ्यास कुठून करतात? तर लक्षात घ्या त्यांचं पहिलं या ठिकाणी सांगितलं जातं, की या ठिकाणी एन-सी-ई-आर-टी बेस या ठिकाणी हा अभ्यास असला पाहिजे. जर यू-पी-एस-सीचे विद्यार्थी एन-सी-ई-आर-टी बेस अभ्यास करत असेल आणि आपली राज्यसेवा यू-पी-एस-सीच्याच धर्तीवर या ठिकाणी गेलेली असेल, आपण आता इथून पुढे एन-सी-ई-आर-टी बेस अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आपल्या महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहे हे खास करून हे एन-सी-ई-आर-टी पासून दूर पळतात हे असं लक्षात आलेलं आहे. दूर का पळतात? याचं कारण असं आहे, एक तर एन-सी-ई-आर-टी इंग्रजी माध्यमातून आहे, नाहीतर हिंदी माध्यमातून आहे. तर मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहेत, या हिंदी आणि इंग्रजीच्या पुस्तक ग्रंथांवर या ठिकाणी जास्त फोकस करत नाही, असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून मग महाराष्ट्रातील मराठी माध्यमातून परीक्षा देणारे, राज्यसेवा आणि यू परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास करून आपण इतिहास या विषयाची एन-सी-ई-आर-टी जी आहे, ती या ठिकाणी मराठीतून या ठिकाणी शिकवणार आहे. याच्यामध्ये आपण आधी तर इंडियन हिस्ट्रीची संबंधित ज्या एन-सी-ई-आर-टी आहे, त्या आपण करणार आहोत. हे लक्षात असू द्या. याच्यामध्ये आपण इयत्ता 6वी, 7वी, 8वी आणि त्याचबरोबर 12वी पर्यंतच्या एन-सी-ई-आर-टी आपण पाहणार आहोत. इयत्ता 6वी ची एन-सी-ई-आर-टी जी प्राचीन भारताच्या इतिहासाशी संबंधित आहे. इयत्ता 7वी ची एन-सी-ई-आर-टी ही या ठिकाणी मध्ययुगीन भारताच्या इतिहासाशी संबंधित आहे. इयत्ता 8वीच्या 2 एन-सी-ई-आर-टी आहेत, ज्या या ठिकाणी आधुनिक भारताच्या इतिहासाशी संबंधित आहे आणि इयत्ता 12वीच्या 3 एन-सी-ई-आर-टी आहे, ज्यामधला पहिला भाग प्राचीन भारत, दुसरा भाग मध्ययुगीन भारत आणि तिसरा भाग हा आधुनिक भारताशी संबंधित आहे. तर या सर्व इंडियन हिस्ट्रीशी संबंधित असणाऱ्या एन-सी-ई-आर-टी आपण आपल्या या बॅचमध्ये या ठिकाणी शिकवणार आहोत, हे लक्षात असू द्या. बरं एन-सी-ई-आर-टी फक्त लेक्चरच करणार आहे का आपण? तर नाही. त्याचे तुम्हाला या ठिकाणी चॅप्टर वाईज मराठीमध्ये ट्रान्सलेट करून त्याच्या नोट्स पण तुम्हाला या ठिकाणी मी उपलब्ध करून देणार आहे. हे पण लक्षात घ्या. म्हणजे एन-सी-ई-आर-टी जसं हिंदी माध्यमातून आहे, इंग्रजी माध्यमातून आहे, तशाच एन-सी-ई-आर-टी ॲज इट इज स्वरूपात मराठी माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी इथं उपलब्ध करून देणार आहे. नोट्स माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे आणि सोबतच लेक्चर देखील तुम्हाला त्या टॉपिकशी संबंधित लेक्चर देखील या ठिकाणी तुम्हाला इथे या ठिकाणी घेणार आहे. जेणेकरून आपण राज्यसेवेच्या पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेला एन-सी-ई-आर-टी बेस अभ्यास केला तर आपलं काहीच सुटणार नाही हे पण लक्षात घ्या आणि पुढे जाऊन याचा फायदा यू-पी-एस-सीच्या परीक्षा देताना देखील तुम्हाला या ठिकाणी होणार आहे. हिस्ट्री बाय संतोष पण हे आपलं जे ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनवर आपण हिस्ट्री एन-सी-ई-आर-टी बॅच म्हणून एक महत्त्वाची नवीन बॅच या ठिकाणी सुरू करीत आहोत. ही बॅच सुरू कधी होत आहे? तर लक्षात घ्या, ही बॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल या ठिकाणी 15 जूनपासून आपण या ठिकाणी सुरू करत आहोत. तर लक्षात घ्या 15 जूनपासून ही जी बॅच आपली या ठिकाणी सुरू होत आहे. या बॅचमध्ये आपण 6वी ची, 7वी ची, 8वी च्या आणि 12वी च्या एन-सी-ई-आर-टी ज्या इंडियन हिस्ट्रीशी संबंधित आहेत, त्या सर्व त्या ठिकाणी घेणार आहोत. आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे या बॅचची फीस आहे ₹1500 म्हणजे ₹1500. मात्र जर का तुम्ही 15 जूनच्या आतमध्ये जर का या बॅचला एनरॉल केलं, बॅच पर्चेस केली, बॅच जॉइन केली, तुम्हाला या बॅचमध्ये या ठिकाणी 50% डिस्काउंट देखील या ठिकाणी मिळणार आहे. 50% डिस्काउंट असणारी ही संधी जी आहे, ही ऑफर आहे, ही या ठिकाणी आपण गमवू नका. कारण 1 वर्षाची व्हॅलिडिटी या बॅचमध्ये मी या ठिकाणी दिलेली आहे. जेणेकरून पूर्व परीक्षा आणि मेन्सला तुम्हाला या ठिकाणी खूप जास्त बेनिफिट या बॅचच्या माध्यमातून होईल. तर एकदाच पर्चेस करायची 1 वर्षभर तुम्हाला ही बॅच तुमच्या सोबत या ठिकाणी राहणार आहे. 12 महिन्यांची व्हॅलिडिटी आहे आणि यासोबत तुम्हाला या ठिकाणी व्ह्यूज देखील 6 पटीमध्ये या ठिकाणी मिळणार आहे. तर 50% डिस्काउंटमध्ये ही बॅच केवळ ₹750 मध्ये या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होईल. तर मित्रांनो, घाई करा. राज्यसेवेची तयारी जे कोण विद्यार्थी करत आहेत आणि पुढे जाऊन यू-पी-एस-सीची पण तयारी जे कोण विद्यार्थी करणार आहेत, या विद्यार्थी मित्रांना मराठी माध्यमातून एन-सी-ई-आर-टी शिकवल्या जातील आणि त्याच्या नोट्स देखील मराठीमध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे या बॅचमध्ये. आजच या ठिकाणी बॅच जॉइन करा.
तुमचे जे कोणी मित्र असतील, तुमची भावंड असतील, यांना जर का एन-सी-आर-टी मराठी माध्यमातून अभ्यास करायचा असेल, त्यांना देखील या ठिकाणी या बॅचला जॉइन करायला जरूर या ठिकाणी सांगा. थांबतो मी. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.